मित्रांनो, तुम्हाला जर जॉब कार्ड नंबर व त्यावरची माहिती पाहायची असेल किंवा तुम्ही जर नवीन जॉब कार्डसाठी अर्ज केले असाल परंतु जॉब कार्ड तुम्हाला मिळाला नसेल, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जॉब कार्ड हे कसे काढावे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज व अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला नरेगा म्हणजेच NREGA.nic.in या वेबसाईटवर यायचे आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तर तुम्ही तेथून सुद्धा याला ओपन करू शकता। वेबसाईट उघडल्यानंतर स्क्रॉल करून तुम्हाला खाली यायचे आहे। खाली आल्यावर या ठिकाणी सिलेक्ट स्टेट किंवा UT असे लिहिलेले दिसेल, तर यावर क्लिक करून आपले राज्य सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर खाली अशा प्रकारे तुम्हाला आपले राज्याचे नाव दिसेल, तर यावर क्लिक करा। आता खाली या डिस्ट्रिक्ट या ठिकाणी जे काही तुमचा जिल्हा असेल ते जिल्हा तुम्हाला येथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे। नंतर आता डाव्या बाजूस या ठिकाणी ब्लॉक म्हणजेच तालुक्यांचे नावे दिसतील, तर यापैकी जे काही तुमचे तालुका असेल ते येथून निवडून घ्या। तालुका सिलेक्ट केल्यानंतर खाली येथे तुम्हाला ग्रामपंचायतचे नावे दिसतील, तर येथून तुमचे ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्या। ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला काही ऑप्शन्स पाहायला मिळतील, तर यापैकी जे पहिले नंबरचे सेक्शन आहे यामध्ये जे चौथे नंबरचे ऑप्शन आहे जॉब कार्ड किंवा एम्प्लॉयमेंट रजिस्टर, यावर क्लिक करा। क्लिक करताच जॉब कार्डची लिस्ट तुमच्या समोर येईल। यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत येणारी जी गावे आहेत त्यामध्ये ज्या ज्या लोकांचे जॉब कार्ड बनलेले असेल त्या सर्वांची नावे तुम्हाला या ठिकाणी दिसेल। आता या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे। नाव मिळाल्यानंतर तुमच्या नावापुढे डाव्या बाजूला जॉब कार्डचे नंबर लिहिलेले दिसेल, तर त्या नंबरवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक करताच अशा प्रकारे तुमचे जॉब कार्ड तुमच्या समोर येईल। यामध्ये सर्वात वर जर तुम्ही पाहिले तर तुमचे जॉब कार्ड नंबर दिसेल, येथे फॅमिली ID, खाली तुमचे नाव, येथे ॲड्रेस व या ठिकाणी तुमचे घरातील इतर सदस्यांची माहिती पाहायला मिळेल। आता या कार्डची तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा हे कार्ड जर तुम्हाला PDF मध्ये पाहिजे असेल तर येथे वर उजव्या बाजूला 3 डॉट दिसतील, त्यावर क्लिक करा। नंतर शेअरवर क्लिक करा। आता येथे प्रिंटवर क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडच्या चिन्ह दिसेल, तर यावर क्लिक करा। नंतर खाली या सेव्ह बटनावर क्लिक करा। तुमचे जॉब कार्ड जे आहे ते PDF मध्ये डाउनलोड होऊन जाईल। तुम्हाला पाहिजे असल्यास याची प्रिंट काढून हे कार्ड तुम्ही वापरू शकता। आता ज्यांना नवीन जॉब कार्ड बनवायचे असेल त्यांनी कसे बनवावे, तर यावर ऑलरेडी व्हिडिओ बनलेली आहे। चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहू शकता। तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।